एखाद्याला दारूचं व्यसन लागतं, त्यावेळी तो दारुड्या व्यक्ती त्याच्या जवळील पैसे संपले तर घरातली भांडीकुंडी विकत असतो. आणि त्याच पद्धतीने सरकार चालवताना मोदींची अवस्था दारुड्यासारखी झालेली आहे. ते आज सगळ्या सरकारी मालमत्ता कारखाने विकत आहेत, असे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर मिरज येथील सभेत बोलत होते. सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले की नरेंद्र मोदी देशांमध्ये स्वतःला हुकुमशहा घोषित करू इच्छितो, त्या दृष्टीने त्याची वाटचाल चालू आहे. देशामध्ये अराजकता माजवण्याचं काम भाजप सरकारनं केलं आहे. जातीत आणि समाजात तेढ पसरवण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 10 वर्षात केलं आहे. विशाल पाटील सारख्या तरुण तडफदार उमेदवाराला, ज्याला सामाजिक प्रश्नांची जाण आहे, त्याला संसदेत पाठवणं गरजेचं आहे. त्यासाठी सांगली मतदारसंघातील मतदारांनी विशाल पाटील यांना भरघोस मताने निवडून देण्याचं आवाहन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी या ठिकाणी केलं आहे. आपल्याला असणारा या ठिकाणी विचार दुसरा महत्वाचा आहे की गेल्या 10 वर्षामध्ये या देशावरती 2014ला 100 26 रुपये कर्ज होत. 100 26 रुपये कर्ज होतं. आज इलेक्शन आहे. या इलेक्शनच्या दिवशी 100 84 रुपये कर्ज झालेलं, 84 रुपीज कर्ज झालं. 100 84 रुपीज कर्ज झालेलं आहे. वाढ किती झाली आपण हे बघा. 50 पासून 2014 पर्यंत फक्त 26 रुपयाचं कर्ज होतं आणि 10 वर्षाच्या कालावधीमध्ये हे कर्ज 26 रुपयावरनं 84 रुपयावरती गेलेलं आहे. आणि वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट असा म्हणतोय की तिथे जर ह्यांनी गफलत केली तर 86 मध्ये 2026 मध्ये हे कर्ज 96 रुपीज होईल, 96 रुपये होतील अशी परिस्थिती आहे. 4 रुपयामध्ये हा देश चालू शकतो का? सवाल आहे की 100 रुपये तिजोरीमध्ये येतात. या 100 रुपयापैकी असणारा 86 रुपये असणारा जर हप्ते भरायला त्या ठिकाणी गेलं तर 4 रुपयामध्ये देश चालणार का? अशी परिस्थिती आहे. हा माझा अहवाल नाही आहे, हा पार्लमेंटमध्ये ठेवलेला अहवाल आहे. एवढंच आहे की विरोधी पक्ष बोलत नाही, वंचित आघाडी हे सगळं समोर आणते, अशी असणारी परिस्थिती आहे. माझं आव्हान आहे, घर चालवणं आणि देश चालवणं हा फार फरक नाही आहे. घराचा बजेट हा लहान असतो, देशाचा बजेट हा फक्त फार मोठा असतो. एखाद्याचं इन्कम 20,000चं असेल आणि त्यांनी 12,000चं कर्ज काढलं असेल, हप्ता फेडला नाही, 16,000 झाला हप्ता, 4,000 शिल्लक राहिले. हा 4,000मध्ये घर चालू शकतो का? 4,000मध्ये आपण घर चालू शकतो का? नाही चालू शकत. मग नाही चालू शकत तर मग घर कसं चालवणार? मग तुम्ही घर कसं चालवणार? जसं घर चालणार नाही तसं देशही चालणार नाही. एक मोदीचा फंडा आहे आणि तो मोदीने फंडा आपल्या गावागावातून उचललेला आहे. तो नवीन काहीच नाही आहे. आपल्या गावामधला दारू पिणारा असतो, व्यसनाधीन झाला, नोकरी गेली की तो काय करतो? व्यसनाधीन झाला, नोकरी गेली की हा दारू पिणारा काय करतो? भांडीकुंडी विकतो. तो बर्बाद स्वतःला करतो, भांडीकुंडी विकतो. मोदीने जाहीर केलेलं आहे की नाही? जाहीर केलेलं आहे की नाही की मी इथल्या असणारे कारखाना विकणार आहे. आज रेल्वे जी भारतीय रेल्वे 100% सरकारी होती, आज हळूहळू मोदीने 70% विकलेली आहे. अशी परिस्थिती आहे. 70% विकलेली आहे. दुर्दैव आहे की गोदी मीडिया जो आहे तो या गोष्टी बाहेर काढत नाही, अशी परिस्थिती आहे. तेल कंपन्या आहेत त्या विकायला काढलेल्या आहेत, आयर्न ओर कंपन्या आहेत त्या विकायला काढलेल्या आहेत. मोदीची वृत्ती आणि त्या दारुड्याची वृत्ती सारखीच आहे.
मोदीची वृत्ती सरकार चालवण्याची आणि दारुड्याची, दारू पिण्याची जी वृत्ती आहे सारखीच आहे, हे आपण लक्षात घ्या. दारुड्या कंगाल होतो तसा मोदी हा देशाला कंगाल केल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात घ्या. मी संघवाल्यांना विचारतो की तुम्ही असताना अख्खं आयुष्य देशाला दिलं. तुमचं आमचं भांडण आहे, मान्य आहे. तुम्हाला वैदिक पद्धत पाहिजे, आम्हाला वैदिक पद्धतीचा विरोध आहे. आम्हाला संत परंपरा ह्या देशामध्ये पाहिजे. हे भांडण चालत राहील, मान्य आहे. मला आपलं भांडण चालत राहील, मान्य आहे. पण हा देश कंगाल झाला पाहिजे का, हे संघाला वाटतंय का, याचा खुलासा त्या ठिकाणी करा. मी मध्यंतरी असताना एक प्रश्न विचारला होता मोहन भागवत यांना असताना मध्यंतरी प्रश्न विचारला होता. मागच्या 2 वर्षामध्ये नरेंद्र मोदी तुम्हाला असताना भेटून गेले होते का? त्याचं अजून उत्तर आलेलं नाही. याचा अर्थ भेट झालेली नाही. इथे आता भेट झालेली नाही, उत्तर नाही, याचा अर्थ भेट झालेली नाही. जे आरोप केले जातात आहे आणि आरोप मीच एकटा करत नाहीये. या देशाचे अर्थमंत्री कोण आहेत? नाव काय त्यांचं? निर्मला सीतारामन. त्यांच्या यजमानाचं नाव आपल्याला माहिती आहे का? तेही फार मोठा अर्थशास्त्रज्ञ आहेत, साधे सुधे नाहीत, जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांचं नाव आहे परकला प्रभाकरन, हे त्यांचं नाव आहे. परकला प्रभाकरन यांचं नाव आहे. 14 दिवसापूर्वी त्यांची असणारी एक युट्यूब वरती मुलाखत झाली. इथल्या ख्रिश्चनांनी ऐकावी, इथल्या मुसलमानांनी ऐकावी आणि मगच इथे असणाऱ्या सेनेच्या उमेदवाराला मतदान करावं का, हा विचार त्यांनी त्या ठिकाणी करावा. मी ऐकायला ह्याच्यासाठी आपल्याला सांगतो. त्यांनी 4 गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी केला. एक उल्लेख असा केला की 2024 ते 29 या